शेतकऱ्यासाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। या ठिकाणी बघू देखील शकता, आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आम्ही मदत टाकणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। आता चांगला दिलासा शेतकऱ्याला मिळाला देखील आहे। शेतकरी मित्रांनो, नेमका आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे, जिल्ह्याची यादी सर्व काही आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। पहिला टप्पा 17 जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचा आता पाहायला मिळणार असून 17 जिल्ह्यात ही मदत पूर्णपणे वाटप होणार आहे। यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे सर्व काही यादी तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। सबस्क्राईब केल्यावर पीक विमा संदर्भातील इतर ठळक बातम्या तुम्हाला रोज बघायला मिळणार आहेत। तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, हे देखील तुम्हाला कमेंटमध्ये करून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यापर्यंत कधी पीक विम्याचं वाटप होईल ही देखील यादी आलेली आहे का नाही हे देखील आज आपण बघणार आहोत। चला तर पीक विमा योजनेबाबत नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला कधी वाटप होणार आहेत, हेक्टरी तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत, सर्व काही आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला तर पाहूया। या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला कालच सांगितलं होतं की सरकार आता मोठी बैठक घेणार आहे। यामध्ये देखील निर्णय होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाची मोठी बैठक या ठिकाणी झालेली आहे। आता या तुम्हाला माहीतच असेल, पहिली मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती देखील झाली। त्यामध्ये पण सरकारने निर्णय घेत जवळजवळ 2215 कोटीपेक्षा अधिक निधी जाहीर केलेला असून अजून देखील एक दुसरी बैठक सायंकाळी झाली। त्यामध्ये मोठा निर्णय घेत लगेच रक्कम आता वाढवली असून डायरेक्ट आता हेक्टरी 18,000 रुपये पासून ते आता रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। काहींना 18,500 रुपये काहींच्या बँकेत, तर काहींना 25,000 रुपये, तर काहींना एकदम चांगली रक्कम देखील आता जाहीर झाली असून पहिला टप्पा आता या 17 जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता सरकारच पैसे वाटप करण्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता पीक नुकसानाचे देखील पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वाटपासाठी पहिला टप्पा आता सरकारने जाहीर केलेला आहे। जर तुम्ही या 17 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता 100% इकडे लक्ष देऊन बघा, 10,000 पासून ते डायरेक्ट 18,000 ते 25,000 पर्यंत तुमची भरपाई तुमच्या आता खात्यामध्ये जमा होणार आहे। आता आलेल्या माहितीनुसार याआधी जर तुम्ही भरपाई घेतली असेल, पीक विम्याची रक्कम घेतली असेल, तर याआधी भरपाई पैसे आलेत पण खूप कमी आलेत। जर तुमच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये जमा झाले असतील, तर जर तुम्हाला काही भरपाई मिळाली नसेल तर डायरेक्ट तुम्हाला 20 ते 25,000 रुपयांची हेक्टरी एक रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा होऊन केली जाईल। त्यामुळे आता कसलीही चिंता करण्याची गरज नाही। आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून बघणार आहोत। एक तसा मोठा दिलासा देणारा निर्णय देखील या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे। यामध्ये आता 17 जिल्ह्यांची यादी आलेली असून या ठिकाणी बघू शकता, इथे स्पष्टपणे यादी दाखवलेली आहे। यामध्ये बघा, पीक विमा यादी आता आलेली आहे। आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, नेमके आता कोणते 17 जिल्हे सरकारने वाटपासाठी पहिल्या टप्प्यात जाहीर केलेले आहेत, आता त्या जिल्ह्याची नावे सांगतो। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 10,000 पासून ते 25,000 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत। आता पूर्णपणे हप्ता म्हणजे जो पीक विम्याचा हप्ता आहे तुम्हाला तो मिळून जाणार आहे। पण त्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। कोणत्याही शेतकऱ्यांनी चिंता व काळजी करत बसल्याची गरज पडणार नाही। चला तर आता पीक विमा वाटप नुकसानची भरपाई आहे ते आता तुम्हाला कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात तातडीची मदत सरकार देणार आहे, सर्व काही यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे आता यादी आलेली असून एकदम वरती काय सांगितले तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बघू देखील शकता, काळजी करू नका, मदत आता वाढवल्यानंतर सरकारने स्पष्टपणे आता माहिती दिलेली आहे। शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे मदत आता जमा होणार असून अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला, कारण शेतकऱ्याचा मोठा विजय झाला असे देखील म्हणू शकतो। आता शेतकऱ्याला पण वाटत नव्हतं की सरकार एवढ्या अचानकपणे एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आहे ते आता देईल। आता जे काही सुरू आहे ते शेतकऱ्यांना आता पैसे देण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारने अखेर निर्णय घेतलेला असून पुढे काय सांगितलं बघा। तर शेतकऱ्यासाठी पैसे आता सरकारने वाढवले असून आधी जे हेक्टरीने 10,000 रुपये सरकारने द्यायचे होते, आता त्यापेक्षा आता 18,500 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर आता काहींना आता डायरेक्ट 23,000, 24,000,
हे रुपये देखील आता पूर्णपणे बँक खात्यात आता जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता 17 जिल्ह्यात ही पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी सरकारने घेतलेली आहे। यामध्ये इकडे बघा, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी तुम्हाला आता रक्कम जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आता दिलासा देखील मिळतोय। आता हेक्टरीप्रमाणे आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता पैसे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। 17 जिल्ह्याप्रमाणे आता आम्ही पैसे वाटप करत आहोत असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं असल्यामुळे आता बळीराजाला आता चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी जिल्ह्याची यादी देखील आलेली असून यादीमध्ये आता कोणते 17 जिल्हे आहेत, चला तर त्या जिल्ह्याची नावे आता आपण बघूयात। या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे जिल्ह्याची नावे आलेली असून सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा तालुके जाहीर झाले आहेत। आता बघा तालुक्याची यादी पण आपण दाखवत आहे। जर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव आलं असेल, आता पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यामुळे इकडे लक्ष द्या, जिल्हा व तालुका पण पूर्ण जाहीर झाले आहेत। निलंगा तालुका या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झाला असून निलंगा तालुक्यातील 30,000पेक्षा अधिक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता कोट्यवधी रुपयाचा निधी वाटप होणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये टोटल रक्कम सोडण्यात येणार आहे। यामध्ये निलंगाचं नाव देखील आलेलं असून या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट 10,000 रुपये काहींच्या बँक खात्यामध्ये येतील, काहींना मोठ्या प्रमाणामध्ये 18,500चे देखील पैसे जमा होणार आहेत। आता थेट 18,500 कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येईल। हे पैसे जमा झाल्यानंतर लगेच शेतकरी बँकेत जाऊन हे पैसे आणू शकतो। आता यामध्ये निलंगा तालुका आहे, त्यानंतरचा पुढचा तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर तो तालुका आहे तो म्हणजे औसा तालुका। औसा तालुक्याचे दुसऱ्या नंबरवर नाव असून या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 10 कोटीपेक्षा अधिकची रक्कम आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। म्हणजे आता त्याची वाटप देखील करण्यात आले। यामध्ये प्रति शेतकरी 10,000 रुपये तर काहींना प्रति शेतकरी 18,500 रुपये आता पूर्णपणे रक्कम जमा झाल्याचा मेसेज देखील येईल। पूर्ण रक्कम हे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन देखील लवकरच शेतकऱ्याला SMS देखील येईल। त्यामुळं शेतकऱ्यांनी कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। सरकारने या ठिकाणी मोठा दिलासा देणारा आनंदायी निर्णय शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे। यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा देखील मिळाला आहे असं देखील आपण म्हणू शकतो। ही देखील सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी खुशखबर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यासाठी या ठिकाणी समोर आले। तर चला तर यानंतरचे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत, त्या ठिकाणी आता आपण पैसे जमा होणार आहेत पुढच्या देखील याद्या आपण बघून घेऊया। तर या ठिकाणी बघू देखील शकता याद्या देखील आलेल्या असून आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। तुम्हाला पण हे समजून जाईल जिल्ह्यात नेमकी किती मदत मिळाली आहे, कारण की खूप दिवसाची प्रतीक्षा होती। मलाही माहीत आहे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकर येत नव्हते, शेतकऱ्याला पैसे वाटप होत नव्हते। पैसे आज येतील उद्या येतील असं शेतकऱ्यांना खूप दिवसाची प्रतीक्षा करावी लागली। मात्र आता 17 जिल्ह्यात होईना सर्वात आधी पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळं काळजी करण्याचं कोणतंही आता कारण राहिलेलं नाही। तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढची यादी देखील आलेली आहे, इकडे बघू देखील शकता। स्पष्टपणे सांगितले की सरकारने आता काय सांगितले की कोणते जिल्हे पुढचे आहेत, कोणते तालुके आहेत, तर इकडे बघू शकता। तर इकडे बघत सांगितले की कोणतीही काळजी करू नका, आता या ठिकाणी मदत देखील वाढवलेली आहे। आधीच्यापेक्षा आम्ही जास्त मदत देत आहोत, सरकारने आता स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। त्यानंतर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हेक्टरीप्रमाणे 15 ते 26 हजारापर्यंत ही आता रक्कम मिळणार आहे। सरकारने देखील काय सांगितले तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सोडण्यास आता सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहेत ते देखील आता आज आपण बघूयात। आधी आपण लक्ष देऊन व्हिडिओ बघूया। यामध्ये पीक विम्याचे जिल्हे आता जाहीर करण्यात आले असून कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी जमा होत आहेत पुढील याद्या सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करत आलेले। शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देखील दिलेला आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता 17 जिल्ह्याच्या यादीत पुढील क्रमांकाचे काही तालुके जिल्हे पण आहेत। यानंतरचा तालुका आहे, इकडे बघू देखील शकता। तिकडे बघा, लक्ष देऊन बघा, अंबड तालुका। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळणार असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 15,000 रुपये तर काहींना 21,000 काहींना 10,000 रुपयाची रक्कम आता या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही, थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला या ठिकाणी दिलासा मिळतोय असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। थेट रक्कम आता जमा होऊन जाईल
त्यामुळं कोणतीही काळजी करण्याची चिंता करण्याची गरज नाही। अंबड तालुका देखील याचा देखील यामध्ये समावेश केलेला असून अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना कमेंट होते की आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार। होय, आता तुम्हाला पण पूर्णपणे ही मदत या ठिकाणी मिळणार असून हेक्टरी तुम्हाला चांगली रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। त्यानंतर अजून पण कोणत्या जिल्ह्यात पुढच्या पण याद्या आपण बघत आहोत। आता तर लक्ष देऊन 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही इकडे लक्ष देऊन बघू शकता। पुढील तालुके आणि जिल्हे जाहीर झालेले असून यानंतर जर तुम्ही विचार केला तर आलेल्या माहितीनुसार 3ऱ्या क्रमांकाचा तालुका देखील आहे, तो म्हणजे परळी तालुका। परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पुन्हा रक्कम आता जमा होऊन जाईल। यामध्ये 15,000 पासून सुरुवात होईल, तर काहींच्या खात्यामध्ये 18,000 रुपये मिळून जातील, तर काहींना या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये प्रति हेक्टर पैसे मिळणार असून शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही। काही मिनिटांपूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता या ठिकाणी जमा होणार आहेत। तुमच्या पण तालुक्याचे अपडेट बघायला मिळेल, बातमी बघायला मिळेल, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता परळी तालुक्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 20 कोटीच्या जवळजवळ निधी आता सरकारकडून वाटप केल्याच्या सूचना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीही काळजी किंवा चिंता करत बसू नका। तुम्हाला दिलासा देण्याचं काम आता सरकार करत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्याकडे या ठिकाणी म्हणू शकतो। चला तर आता पुढचे तालुके कोणते जिल्हे आहेत, हे अजून पण पुढच्या कोणत्या याद्या आहेत त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप करण्यात येणार आहेत। तर चला तर आता पुढच्या याद्या देखील आपण बघून घेऊयात। तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी देखील आलेल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगताय की इकडे या ठिकाणी बघू देखील शकता। यामध्ये स्पष्टपणे सरकारने आता सर्व सांगितले असून जे काही निकष आहेत ते देखील आता शिथिल करून सध्याच्या स्थितीला जेवढे काही निकष आहेत ते आता शिथिल करून शेतकऱ्यांना मदत देत आहोत, मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत। अतिवृष्टीग्रस्ताच्या दुःखावर सरकारचा आता मोठा निर्णय या ठिकाणी बघायला मिळत आहे। आलेल्या माहितीनुसार थेट रक्कम आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, असं देखील आपण म्हणू शकतो। एक आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यासाठी यामध्ये आलेली आहे। यामध्ये आता पैसे देखील लवकरच वाटप होणार आहेत। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत तर बघा, आता पीक विमा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे। पुढच्या 17 जिल्ह्याची यादी, पुढचे आपण कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी आता सरकारने पैसे वाटप करत आहे, त्यांची पण नावे आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झाली आहेत। चला तर आपण त्या तालुक्याची आणि जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड। आता हे पाहायला गेलं तर बीडचं बनाव आलेलं असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी निधी या ठिकाणी जाहीर केलेला असून पुढच्या 2 दिवसात पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील। शेतकऱ्यांनो कोणतीही काळजी करू नका। आलेल्या माहितीनुसार आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये मिळतील, काहींना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 13,000 रुपये मिळतील, काही जे शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 18,500 रुपये देखील मिळणार आहेत। ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। टोटल रक्कम मिळून त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपण बोलू शकतो। एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसलीही काळजी करत बसू नका। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यात मोठी या ठिकाणी बातमी आलेली आहे। आता किती कोटी रुपये म्हणजे तब्बल तुम्हाला 2,215 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही लवकरच वाटप होणार आहेत। या जिल्ह्यामध्ये आता एक बीड जिल्ह्याचं पाहिलं तर सरकारने जवळजवळ 57 कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी आता वाटप करण्याचा बीड जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। तर काहींना 6,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, काहींना 15,000 रुपये, काहींना 13,000 रुपये असा मोठा पीक विम्याचा टप्पा तुम्हाला बघायला मिळत आहे। हे सर्व पैसे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यामुळे कसलीही चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय देखील आता चांगला खुशखबर देखील तुम्हाला दिलेला आहे। या ठिकाणी असं देखील आपण म्हणू शकतो एक आनंदाची वार्ता आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना चिंता करत बसण्याची गरज नाही। तब्बल तुम्हाला 57 कोटी रुपये जो पीक विमा आहे तो आता बीड तालुक्याला आता बीड जिल्ह्याला वर्ग करण्यात आला आहे। त्यानंतर माजलगाव तालुका आहे, 7 ते 8 कोटीपेक्षा अधिकची रक्कम माजलगावमध्ये देखील मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा होणार असून टोटल आता पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहेत।
की आता सर्वात मोठी आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। माजलगावसाठी निधी या ठिकाणी जाहीर झालेला असून पूर्णपणे आता रक्कम माजलगावमधील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी किंवा चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वाधिक दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता कोणालाही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। त्यानंतर पुढचे तालुके म्हणजे गेवराई तालुका, या ठिकाणी शेतकऱ्याला देखील 10,000 ते काहींना 18,000 आता या ठिकाणी रक्कम मिळणार असून कसलीही चिंता करू नका। आता त्यानंतर पुढचे जिल्हे या ठिकाणी कोणते आहेत, कोणते तालुक्यात या ठिकाणी कोणते पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी देखील बघूया। इकडे आलेल्या माहितीनुसार पुढील यादी सरकारने जाहीर करत म्हणलं आहे की या ठिकाणी 17 जिल्ह्याची यादी आम्ही तुम्हाला स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। या ठिकाणी 17 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता हे पैसे आलेले आहेत म्हणून समजा 56 कोटी आता वाटप होणार आहेत। आता तुम्ही 200 कोटी तर काही कोटी 100 कोटीची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे जिल्ह्याला वर्ग करण्यात आलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांना 25,000 पासून ते 10,000 पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। या 17 जिल्हे आलेले असून आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून लातूर जिल्ह्यात देखील पूर्णपणे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। त्याचे पैसे देखील जमा करण्यात येणार आहेत। आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही असे देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आनंदाचा निर्णय देखील शेतकऱ्यासाठी जाहीर केलेला आहे। या ठिकाणी बघा, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी खुशखबर देखील या ठिकाणी म्हणू शकतो। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकतो तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील 200 कोटीपेक्षा अधिकची रक्कम या ठिकाणी वाटप होणार आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे, कुठे पैसे वाटप होणार आहेत याची यादी संदर्भातील व्हिडिओ लवकरच येत आहे। तो बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा। पुढचा व्हिडिओ नक्कीच येत आहे, तर इतकरण शेतकऱ्यांना देखील व्हिडिओ पाठवा, त्यांना देखील फायदा होईल आणि सर्व माहिती मिळेल। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।